21 जानेवारी 2017 मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देशभरातल्या कॉर्पोरेट आणि कृषी क्षेत्रातले अनेक आघाडीच्या व्यक्ती जमल्या होत्या. तिथं फक्त आधुनिक विज्ञान आणि आधुनिक शेतीचीच चर्चा सुरू होती. या हॉलमध्ये कृषी पदवी आणि उच्च पदविकेचे शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण हॉलमध्ये केवळ शेतीच्या आधुनिक विज्ञान आणि पाश्चात्य तंत्रज्ञानावरच चर्चा सुरू होती. निमित्त होता 7व्या नॅशनल गेम चेंजर्स पुरस्कार प्रदान सोहळ्याचं. या कार्यक्रमाला हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन यांना देखील आमंत्रित केलं होतं, पण प्रकृती ठीक नसल्यानं त्यांनी पाठवलेला संदेश उपस्थितांना दाखवण्यात आला. त्याच वेळी या सगळ्या एकविचारी मंडळींपैकी एकमेव व्यक्ती वेगळ्या विचारांची होती. ती म्हणजे झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे प्रणेते पद्मश्री सुभाष पाळेकर. मुंबईसारख्या महानगरात होत असलेल्या कार्यक्रमात गेम चेंजर्स पुरस्काराचे ते प्रमुख मानकरी अतिथी आणि वक्ते होते. सुभाष पाळेकर सरांना या क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास यांच्या हस्ते गेम चेंजर्स पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यानंतर सरांच्या हस्ते आधुनिक कृषी विज्ञानाचे धडे गिरवणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आलं. हा पुरस्कार झाल्यानंतर पाळेकर सरांनी आपले विचार देशातल्या कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक आघाडीच्या उद्योजक आणि कृषी तज्ज्ञांपुढे मांडले. त्यांनी पृथ्वी आणि मनुष्याच्या अस्तित्वावर टांगती तलवार ठरलेल्या आधुनिक भोगवादी जीवन व्यवस्थेकडून निसर्गपूरक जीवनशैलीकडे जाण्याचा मार्गच उपस्थितांना सांगितला. झिरो बजेट आध्यात्मिक नैसर्गिक शेती व्यवस्थेच्या चळवळीच्या माध्यमातून निसर्गाकडे जाण्याचा मार्ग सांगत या मार्गावर चालण्याचे आवाहनही केले. ब्युरो रिपोर्ट ZBNF SPTV.